श्रीकृष्णाची अद्भुत कथा. श्रीकृष्ण भगवान विष्णूचे 8वे अवतार हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय आणि लोकप्रिय दैवत आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात भक्तांना शिक्षण, भक्ती आणि धर्माचे महत्त्व पटते. श्रीकृष्णाच्या जीवनाची कथा महाभारत, भागवत पुराण आणि विविध ग्रंथांमध्ये आढळते. कृष्णाचा जन्म आणि बालपण. कंस, मथुरेचा अत्याचारी राजा, भविष्यवाणी ऐकतो की त्याची बहीण देवकीच्या गर्भातून जन्मलेला 8वा पुत्र त्याचा वध करेल. त्यामुळे तो देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात डांबतो आणि त्यांचे 7 मुलं मारतो. पण ज्या रात्री कृष्ण जन्म घेतात त्या रात्री अद्भुत घटना घडतात. संपूर्ण कारागृहात प्रकाश फुलतो, बेड्या आपोआप तुटतात आणि पहाडेकर यांना गाढ झोप लागते. वसुदेव कृष्णाला घेऊन यमुनेच्या प्रवाहातून जातात आणि गोकुलात नंदबाबा व यशोदेच्या घरी ठेवतात. त्यावेळी यशोदेच्या घरी कन्या जन्मलेली असते. तिला वसुदेव घेऊन मथुरेत येतात. कंस त्या बालीला मारण्याचा प्रयत्न करतो, पण ती देवीच्या रूपात प्रकट होऊन सांगते की तुला मारणारा दुसऱ्या ठिकाणी जन्म घेतला आहे. गोकुलातील बाललीला. गोकुलात कृष्ण लहानपणी अनेक लीला करतात. त्यांची माखनचोरी प्रसिद्ध आहे. त्यांना गवळणी माखनचोर म्हणू लागतात. त्यांचे सवंगडी बलराम, सुदामा, मधुमंगल यांच्यासोबत त्यांची मैत्री गोड आणि निरागस असते. पूतनावध. कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पूतना नावाच्या राक्षसीला पाठवले. ती सुंदर स्त्रीच्या रूपात येते आणि कृष्णाला विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न करते. पण कृष्ण तिचा वध करून लोकांना भयमुक्त करतात. कालिय नागमर्दन. यमुना नदीत कालिय नागाचे विषारी वास्तव्य असते. कृष्ण त्या नागाच्या फण्यांवर नृत्य करून त्याला पराभूत करतात आणि नदी पुन्हा निर्मल करतात. गोवर्धन पर्वत उछलणे. इंद्रदेवाला संतोष होऊन पर्जन्य लाभावा म्हणून गोकुलात यज्ञ केला जायचा. पण कृष्ण म्हणतात की आपण निसर्गाची पूजा केली पाहिजे. त्यामुळे इंद्र क्रोधित होऊन प्रचंड पाऊस पाडतो. कृष्ण आपल्या बोटावर गोवर्धन पर्वत उचलून गोकुलवासियांचे रक्षण करतात. कंसवध आणि मथुरेतील जीवन. कंस आपल्या मरणाची चाहूल लागल्याने कृष्ण आणि बलरामाला मथुरेला बोलावतो. तेथे त्यांनी कुस्त्यांच्या स्पर्धेत चाणूर मुष्टिक नावाच्या बलाढ्य मल्लांना हरवले आणि शेवटी कंसाचा वध केला. मथुरेत त्यांनी धर्मसंस्थापनेसाठी कार्य केले आणि आपल्या मातापित्यांना मुक्त केले. नंतर त्यांनी द्वारका नगरीची स्थापना केली. महाभारतातील भूमिका. कृष्ण पांडवांचे सखा आणि मार्गदर्शक होते. त्यांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले, ज्यामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे गूढ आहे. त्यांनी दुर्योधनाच्या अन्यायाविरुद्ध धर्मयुद्धासाठी अर्जुनाला प्रवृत्त केले आणि सांगितले की धर्मासाठी युद्ध करणे हेच योग्य आहे. कृष्णाच्या मार्गदर्शनामुळे पांडवांनी महाभारतात विजय मिळवला आणि धर्मसंस्थापना झाली. श्रीकृष्णाचा उपदेश आणि जीवनशैली. श्रीकृष्ण यांनी प्रेम, भक्ती, सत्य आणि कर्तव्य यांचे शिक्षण दिले. त्यांचे जीवन एक उत्तम मार्गदर्शन आहे जे प्रत्येकाला योग्य आचार धर्म शिकवते. त्यांचे जीवन कार्य सांगते की कधीही अन्यायाला घाबरू नका, सत्याचा मार्ग सोडू नका आणि नेहमी धर्माचे पालन करा. श्रीकृष्णाच्या मोक्ष प्राप्तीचा प्रसंग. द्वारकेत यदुवंशीयांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. श्रीकृष्ण वनात तपश्चर्या करत असताना एका शिकाऱ्याने चुकून त्यांना बाण मारला. कृष्ण हसत हसत म्हणाले, हे सर्व नियतीचे खेळ आहेत, आणि ते आपल्या दिव्य लोकाला निघून गेले. निष्कर्ष. श्रीकृष्णाचे चरित्र म्हणजे भक्ती, प्रेम आणि धर्माचे उत्तम उदाहरण आहे. त्यांची गीता ही मानवतेसाठी अमूल्य देणगी आहे. आजही कृष्ण भक्त त्यांच्या लीलांचे गुणगान करतात आणि त्यांचे शिक्षण अनुसरतात.